20 लाख कपात आहे 13,10,000 एकूण रक्कम 7 लाख। मानधन कंत्राटी सेवकावरील खर्च आहे 40 लाख कपात 15 लाख एकूण 25 लाख। सोलापूर महानगरपालिका स्थायी समितीच्या सभेत मंगळवारी महापालिका आयुक्तांनी सादर केलेल्या प्रशासकीय अंदाजपत्रकात 5,69,00,000 रुपयांची वाढ करून एकूण 1,389,7,18,401 रुपयांच्या अंदाजपत्रकास बहुमताने मान्यता देण्यात आली। स्थायी समितीने भांडवली कामांसाठी मोठी वाढ करत महसूल निधीतून वर्ग होणारी रक्कम 31,74,00,000 वरून थेट 101,51,60,000 पर्यंत नेली आहे। दुसरीकडे देखभाल दुरुस्ती कार्यक्रम योजना प्रशासकीय खर्च आणि कर सवलतींमध्ये काही प्रमाणात कपात करण्यात आली आहे। महसुली विभागातही सुमारे 64 कोटी रुपयांची कपात करण्यात आली असली तरी अंदाजपत्रकातील अंतिम शिल्लक 2,57,401 रुपये कायम ठेवण्यात आली आहे। याबाबत माहिती देताना स्थायी समिती सभापती रंजिता चाकोते यांनी सांगितले की यंदा प्रथमच नागरिकांकडून सूचना मागवून त्यानुसार तरतुदी करण्यात आल्या आहेत। आपले सोलापूर आपला अर्थसंकल्प उपक्रमांतर्गत 3 दिवसात 639 सूचना प्राप्त झाल्या असून त्यापैकी 11 सूचनांचे स्वागत करण्यात आले आहे। झोनमधील मूलभूत सुविधांवरील कामांमध्ये कपात नसून काही सांस्कृतिक व इतर खर्चांमध्येच कपात केली असल्याचे त्यांनी स्पष्ट केले। कपात जी करता येत होती ती कपात केलेली आहे आपल्या प्रशासकीय कालीन 22-23, 23-24, 24-25 याचा रिपोर्ट घेता जो काही आकडा आला होता त्याच्यामुळे आपण जी कपात केली त्याचा आकडा 64 करोड 8 लाख असा आहे व समा आकडा 5 करोड आपण घेतलेला आहे। 45,18,401 असे होते, ज्यामध्ये अनुदान 347 करोड 92 लाख असे होते। तसा त्यांनी एकत्र आपल्याला दिलेला अंदाजपत्रक होतं 1383 करोड 38,18,401 असा दिलेला होता। स्थायी समितीकडून अंदाजपत्रक हे 930 करोड 14,18,401 झालेलं आहे। अनुदान 347 करोड 92 लाख सहित टोटल अंदाजपत्रक आज 1,389 करोड 7,18,401 असे झालेले आहे। त्यामध्ये या अशा असतील विंकर बाग, मार्कंडेय बाग व जानकीनगर येथील बाग सुशोभीकरण करण्यात यावे। जोडभावी पेठ येथील ब्रिटिशकालीन महानगरपालिकेचा जुना असा गोलचवडी दवाखाना या दवाखान्याचे संपूर्णतः नूतनीकरण करून महानगरपालिकेचा मल्टी सुपर स्पेशालिटी दवाखाना उभारण्यात यावा। यासाठी केंद्र शासन, महाराष्ट्र शासन तसेच CSR फंडातून निधी मिळवण्याचा प्रयत्न करण्यात यावा। शहरात प्रमुख 5 ठिकाणी महिलांसाठी प्रसाधनगृह व शौचालय बांधण्यात यावे। देगाव येथील स्मशानभूमीमध्ये महाराष्ट्र शासन CSR फंडातून सुधारणा करण्यात यावी, ही महानगरपालिकेची जागा असेल। जुळे सोलापूर भागामध्ये नाट्यगृह विकसित करण्यात यावे। जुळे सोलापूर भागामध्ये इंडोर स्टेडियम बांधण्यात यावे। प्रायोगिक तत्वावरती 5 मनपा दवाखान्यांचे नूतनीकरण करण्यात यावे। सोलापूर शहराच्या प्रवेशद्वारात महानगरपालिकेच्या वतीने कमान उभारून बोर्ड लावण्यात यावा। छत्रपती संभाजी महाराज पुतळा ते 7 रस्ता ते विजापूर रोड या रस्त्यावर दुतर्फा तसेच डिवायडर मध्ये झाडे लावण्यात यावी। वाढते अपघात लक्षात घेता काही प्रमुख ठिकाणी डिवायडरची सोय करावी। सिग्नल तसेच झेब्रा क्रॉसिंगचे नियोजन करण्यात यावे। CNS हॉस्पिटलच्या पुढे 54 मीटर रस्ता तात्काळ पूर्ण करण्यात यावा, अशा सूचना आपण घेतलेल्या आहेत। वाढमध्ये आपण जो 5 CR घेतलेला आहे तो दरामध्ये आपण त्यांच्याकडून एक्स्ट्रा
14 मार्च पर्यंत दिलेल्या आकड्यावरती